इराण युद्धाचा फटका सर्वसामान्यांना बसलाय। घरगुती आणि व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत मोठी वाढ करण्यात आली आहे। घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 60 रुपयांची तर व्यावसायिक सिलेंडरच्या दरात 115 रुपयांची दरवाढ केली। एप्रिल 2025 नंतर पहिल्यांदाच गॅसच्या किमतीत इतकी मोठी वाढ झाली। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहिदास खाडगे यांच्याकडून। रोहिदास, आजच ही दरवाढ लागू होतीये। व्यावसायिक सिलेंडर 115 रुपयांनी तर घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 60 रुपयांनी दरवाढ केली आहे। सर्वसामान्यांना मोठा फटका बसतोय। खरं तर जागतिक पातळीवरती सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता गॅसवरती होताना दिसतोय। गॅसचा पुरवठा, घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत राहावा यासाठी कमर्शियल सिलेंडरच्या वापरावरती निर्बंध घालण्यात आले होते आणि आज सलग दुसऱ्या दिवशी याच गॅस सिलेंडरवरच्या दराची वाढ करण्यात आलेली आहे। घरगुती सिलेंडरवरती 60 रुपये तर कमर्शियल सिलेंडरवरती 115 रुपयाची दरवाढ करण्यात आली। मागच्या 1.5 वर्षापासून गॅसवरती कुठल्याही प्रकारची दरवाढ करण्यात आली नव्हती। मात्र सध्या जागतिक पातळीवर सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम कुठेतरी गॅस उत्पादनावरती होताना दिसतोय। पुढील 2 महिने पुरेल एवढाच साठा सध्या गॅस उत्पादक कंपन्यांकडे असल्याचं बोललं जाते। त्यामुळं घरगुती सिलेंडर असतील याचा पुरवठा कुठेतरी सुरळीत राहावा यासाठी कमर्शियल वापरातील सिलेंडरवरती निर्बंध घालण्यात आले होते। मात्र आज दुसऱ्या दिवशीच ही गॅसची दरवाढ करण्यात आलेली आहे। ही दरवाढ मागच्या 1.5 वर्षापासून कुठल्याही पद्धतीने करण्यात आली नव्हती। मात्र सध्या जागतिक पातळीवर ज्या पद्धतीने युद्ध सुरू आहे आणि त्याच युद्धाचा परिणाम आता कुठेतरी गॅसच्या दरवाढीवरती होताना दिसतोय। त्यामुळे या युद्धाचा परिणाम आता थेट सामान्य नागरिकांच्या अगदी बरोबर, सर्वसामान्य नागरिकांवर याचा परिणाम व्हायला लागलाय। रोहिदास, धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी। तर या युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅस पुरवठा खंडित सुद्धा झालेला आहे।